आज आपण एकदम नवीन पद्धतीतील ठेस्याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी चविष्ट असा हा ठेसा तयार होतो। पाहता क्षणीच तुमच्या लक्षात आलं असेल, खूपच मस्त असा हा ठेसा रेडी होतो। एक भाकर खाणारे लोक 2 भाकर खातील ही मी तुम्हाला गॅरंटी देते। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवीगार अशी मिरची लागणार आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे गावरान हिरवी मिरचीचा यूज आपण करायचा आहे, म्हणजे ठेशाला छानपैकी चव येणार आहे। तर ह्या मिरच्या छानपैकी मी देठं काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ पाण्याने आपण ही मिरची धुवून घेणार आहोत। मिरची धुतल्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवून ही मिरची आपल्याला प्रथम भाजून घ्यायची आहे। तर प्रथम आपण बिना तेलाची छानपैकी भाजून घेणार आहोत, कारण की छानपैकी भाजली गेली तरच या ठेस्याला छानपैकी चव येणार आहे। प्रथम बिना तेलाची 2 ते 3 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत। तेल घालून पण आपल्याला 4 ते 5 मिनिटं छानपैकी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। मिरची जर छान भाजली तरच ठेस्याला छानपैकी चव येणार आहे आणि मिरचीचा कच्चेपणा हा जाणार आहे। मिरची छानपैकी भाजली गेली तरच मऊसूद होते आणि छानपैकी कांडली जाते। तर पाहू शकता मस्तपैकी मिरची भाजली गेलेली आहे। अशाच प्रकारे छानपैकी आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजे मिरचीचा कच्चापणा निघून जातो आणि टेस्ट छान येते। आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून त्यावरती झाकण ठेवणार आहोत, म्हणजे मिरच्या छानपैकी मऊसूद होतात वाफेवरती। आणि त्यानंतर आपण खलबत्ता घेऊन ही मिरची काढून घेणार आहोत। मिक्सरला काढण्यापेक्षा अशा प्रकारे जर तुम्ही काढली तरच ठेस्याला छानपैकी चव येते। तर येथे मी 1 चमचा मीठ घेतले आहे चवीनुसार आणि लसणाचे 1 गड्डी घेतलेली आहे। हा गावरान लसूण आहे, त्यामुळे चव खूप छान येते। तर लसूण घेतलेला आहे आणि त्यानंतर हे काढून घेणार आहोत आपण। मिरची, लसूण आणि मीठ टाकून आपण याला हे छानपैकी काढून घ्यायचे आहे। काढले तरच छान चव येते। मिक्सरला जास्त बारीक होते आणि काढल्यामुळे अशा प्रकारे अबडधोबड काढल्या जाते। जर आबडधोबडच काढले तरच या ठेस्याला चव खूप अप्रतिम अशी येते। तर पाहू शकता मस्तपैकी मिरची काढली गेलेली आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे। मिरची काढली गेलेली आहे। आता या पुढची प्रोसिजर आपण करून घेऊयात। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। मिरच्या भाजल्या होत्या तीच कढई आपण यूज करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे। 1 पळी तेल घातले आहे मी येथे आणि त्यानंतर आपण यामध्ये जिरे घालणार आहोत, कारण जिऱ्यामुळे चव खूप छान येते। आणि आपण जो मिरचीचा ठेसा काढला होता तो आपण या तेलावरती फ्राय करून घेणार आहोत। अगदी वेगळ्या पद्धतीतील हा ठेसा आहे। अशा प्रकारचा ठेसा तुम्हाला यूट्यूबवरती कुठेच पाहायला मिळणार नाही। हा नवीन प्रकारचा ठेसा आहे आणि छानपैकी हा ठेसा आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूरशी घालणार आहोत। कोथिंबीरनी पण खूप छान चव येते। अगदी वेगळ्या पद्धतीतील अशा प्रकारचा ठेसा तुम्ही नक्की करून बघा। 1 भाकर खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील हे तुम्हाला मी गॅरंटी देते। आता त्यानंतर आपण यामध्ये 1 कप पाणी घालणार आहोत। तर अंदाजे आपण येथे 1 कप पाणी घातलेले आहे आणि आपल्याला जाडसर शेंगदाण्याचा कुट्टा घालायचा आहे या स्टेजला आणि छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। तर हे आता आपल्याला यातील पाणी आपण आटून घेणार आहोत आणि आपला ठेसा छानपैकी शिजणार आहे।
तर 10 ते 15 मिनटात यातील पाणी आटून जातील आणि छानपैकी आपला ठेचा रेडी होणार आहे. तर पाहू शकता पूर्ण पाणी आटून जाण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात. तर पाहू शकता मस्तपैकी आपला ठेचा आटला गेलेला आहे. यातील पाणी आटले गेलेले आहे आणि छानपैकी तेल सुटलेले आहे ठेच्याला. पाहू शकता किती मस्त असा हा ठेचा दिसत आहे. दिसायला जसा अप्रतिम आहे तसा खायलाही खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारचा ठेचा बनवून खा. खूप टेस्टी असा हा होतो. एखाद्या वेळेस जर भाजी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारचा वेगळ्या प्रकारामधला ठेचा तुम्ही नक्की करून बघा. खूपच टेस्टी असा लागतो. तर हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत, वरण भातासोबतही सर्व करू शकता. खूप चविष्ट असा हा ठेचा तयार होतो. बऱ्याच वेळेला आपल्याला पोळी भाजी खायचा कंटाळा येतो. तर अशा प्रकारचा ठेचा तुम्ही नक्की करून बघा. खूप चविष्ट असा हा ठेचा लागतो. मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीतील ठेच्याची रेसिपी दाखवलेली आहे. पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा ठेचा रेडी होतो. तर अतिशय चविष्ट असा हा ठेचा आपला रेडी झालेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली या ठेच्याची रेसिपी? तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की तुम्ही अशा प्रकारचा ठेचा करून पहा आणि तुमचे फीडबॅक मला नक्की द्या की तुमचा ठेचा कसा झाला आहे. चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा चविष्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.